नमस्कार प्रेक्षकांनो, उद्योगमार परिवारात तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण सांगली जिल्ह्यातील करंदे या छोट्याशा गावामध्ये आलेलो आहोत आणि इथं येण्यामागचा एक खूप वेगळा उद्देश आहे. आज आम्ही सरांना भेटायला आलो होतो आणि दुसऱ्या कामानिमित्त, पण त्यांचं जे स्टार्टअप बघितलं आम्ही, तर त्यांनी काय केलेलं आहे, स्वतःच्या शेतामध्ये म्हणजे करवंदे त्यांचं छोटंसं जे गाव आहे ना, गावापासून कमीत कमी 600-700 मीटर अंतरावर त्यांची स्वतःची शेती आहे आणि तिथे त्यांचं घर आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी त्यांच्या घरामध्येच भाकरी बनवण्याचा असा युनिक व्यवसाय चालू केलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये युनिक काय आहे, की तुम्ही पाठीमागं बघत असताल त्यांचा स्वतःचा गोठा आहे आणि इथं घर आहे आणि शेती पाठीमागच आहे. म्हणजे मला सांगायचं तात्पर्य काय आहे, ते शेती, त्यांचे जे गाय पालन असेल, घर असेल, सगळं बघून त्यांनी स्वतःच्या घरामध्ये व्यवसाय चालू केला आहे, तोही खेडेगावामध्ये. आणि खेडेगावही म्हणता येणार नाही, आपण शेतात व्यवसाय चालू केला आहे हेही म्हणू शकतो. आणि युनिक आहे, भाकरी बनवण्याचा व्यवसाय. तुम्ही विचारही करू शकत नाही की भाकरी बनवण्याचा व्यवसाय शेतामध्येही एखादा शेतकरी करू शकतो. त्याच्यामुळे ही खूप युनिक अशी स्टोरी आहे. तर ते आपण आज त्यांच्या तोंडातून ऐकून घेणार आहोत. सर, उद्योगमार परिवारात तुमचं स्वागत आहे. नमस्कार. आपल्या प्रेक्षकांना तुमचा परिचय सांगा. माझं नाव शिवाजी रघुनाथ यादव, मुक्काम पोस्ट करंजे, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. इथला रहिवासी आहे मी, यादव मळा. आणि सर मलाही सांगा, आता जे भाकरी बनवण्याचा जो तुम्ही व्यवसाय चालू केला आहे स्वतःच्या शेतामध्ये, सगळे आपले बाकीचे जे कामं बिमं बघून, हो. तर मलाही सांगा, ही कल्पना कशी सुचली होती तुम्हाला की आपण आपल्या शेतामध्ये शेती करून गाया वगैरे सांभाळून हा व्यवसाय त्यासोबत करू शकतो? नाही, त्याला कसं झालं, आम्ही बनलं आता बसून बसून काय करायचं, म्हणजे जोडधंदा काहीतरी पाहिजे. दूध व्यवसाय आपला आहे, शेती आपली आहे, त्यात आणि काहीतरी म्हणजे नवीन व्यवसाय काहीतरी करायचा. म्हणून मोबाईलला म्हणजे मी 5-6 महिने मोबाईलमध्ये डोकं घालून बघत बसलो सारखं, काय करायचं उद्योग, नवीन उद्योग काय करायचा, नवीन उद्योग काय करायचा. म्हणून मी परत ही मिशनीच्या डोक्यात घेतलं. मी घरात आमच्या मालकीणीला बोललो, मी मला भाकरी करायची मिशन आणायची आहे. ते मालकीण आमची म्हणजे तुम्ही जर बसा, तुम्ही कशाला मिशन आणता, भाकरी करायची काय. मी मिशन आणली. आणल्यानंतर मी महिनाभर मिशन चालू ठेवलं. तर मग बाजूबाजू माणसं म्हणायला लागली, काय व्यवसाय निवडला, हे धंदा चालणार आहे का. आणि त्यांच्या आशीर्वादाने आता माझं बरं आहे, आपलं व्यवस्थित चालू आहे बघा, काय मला हे सर सांगा, ज्यावेळेस तुम्ही मशीन आणली होती, आणल्यानंतर जी पहिली ऑर्डर तुम्हाला कशी भेटली होती? पहिली ऑर्डर म्हणजे आपलं काय झालं, मला वाटतं आपली पहिली ऑर्डर आपल्याला आमच्या हॉटेल आहे तो बेवाटला, वेदांत हॉटेल म्हणून. त्यांना मी भाकरी नेऊन त्यांना दावल्या नेऊन, सर म्हणलं अशा आमच्या भाकरी मी मिशन आणल्या, मी अशा भाकरी तयार करतोय. मग ती मला म्हणते की आम्हाला 20-30 भाकरी पहिल्यांदा आणून द्या तुम्ही. मग 30 भाकरी काढून मी त्यांना नेऊन पोच केल्या. त्यांना भाकरी पसंत पडल्या, भाकरी त्यांना आवडल्या. मग आपली भाकरीची साईज आहे 10 इंच साईज आपल्या भाकरीची आहे. अच्छा. भाकरी पूर मोठी आहे नाही ती. त्यामुळे कस्टमरला जर भाकरी घेतली तर कस्टमर 2 भाकरी खाऊ शकत नाही. त्यामुळे भाकरी चांगली असल्या, क्वालिटी चांगली असल्यामुळे ती म्हणजे आम्हाला द्या. मग त्यांची पहिली ऑर्डर तिथून मला भेटली त्यापासून, आणि कंटिन्यू त्याची ऑर्डर चालू आहे मला आता. आणि मला सर हे सांगा, आता जे भाकरीसाठी जे आपल्याला धान्य वगैरे लागते, ते धान्य वगैरे म्हणजे बाहेरून आणता का आपल्या घरचं असतं? नाही, कसं असतं, आम्ही आमच्या मळ्यातून आपल्या म्हणजे आमचे शेजापाजरी आहे त्यांच्याकडे धान्य आम्ही विकतच घेतो त्याच्याकडनं. ज्वारी म्हणा, बाजरी म्हणा, आपली घरगुती आपली स्वतःची घरात तयार करून घेतो आपली बाजरी. प्रेक्षकांनो लक्ष द्या. सरांना बघा, आपण रॉ मटेरियल शब्द ऐकायला किंवा आपल्याला बोलायला खूप वेगळा वाटतो, पण त्यांच्या व्यवसायासाठी लागणारे जे धान्य असते, ती बाजरी वगैरे असते, त्यांच्या घरची काय असते आणि बाकीचे शेजारच्या गावातून घेतात ते त्यांच्याच मळ्यामधून, आणि हा व्यवसाय त्यांनी रन केलेला आहे. सर मला ही दुसरी गोष्ट सांगा, ज्यावेळेस तुम्ही हा व्यवसाय चालू केला होता, तर त्यावेळेस किती गुंतवणूक केली होती? ह्याला मी गुंतवणूक केली ती 50,000 रुपये. त्यातली सबसिडी 35 रुपये आपल्याला माघारी रिटर्न मला माघारी मिळाली होती. त्यामुळे व्यवसायात काही एवढी अडचण नाही, करायची नाही. 10-15 हजार तर गुंतवून 50,000 गुंतवून पण माघारी मिळाले केलं तर तरी चालण्याजोगायची काही अडचण नाही. करण्याला काय नाही, बंधन नाही बघा, करून खरायला भीती नाही. आणि मला हे सांगा, आता हे काही मशीन, जी मशीन आहे आपली, ह्या मशीनवर एका दिवसाला किती भाकरी बनवत आहे? हे जे मिशनचं आमचं कसं आहे, तासाला मिशन 450 ते 500 भाकरी काढते आमची सरासरी. तरी आमचं कसं आहे, आमची आता नवीन असल्यामुळे आम्हाला ऑर्डर जेवढी भेटेल तशी आम्ही 1000 भाकरी बी काढल्या, त्या 1500 भाकरी बी काढल्या, त्या कधी कधी मोकळे दिवस एखादा गेलेला आहे. त्याची काय अडचण नाही. म्हणजे ओव्हरऑल समजा एखाद्या दिवसामध्ये आपले समजा म्हणजे आतापर्यंत ऍव्हरेज किती इन्कम झालंय असं तुम्हाला वाटतं बरं? ॲव्हरेज आपलं सरासरी मला म्हणायचं तरी अंदाजे रोजचे 1000 भाकरी असतो, 2,000-500 भाकरी रोजचे चालते. एका भाकरी माग किती प्रॉफिट राहतंय? एका भाकरी मागे रुपये ते ₹1.5 राहतो सरासरी. म्हणजे 1000 भाकरी काढल्यात आपल्याला ₹1,500 राहतात आरामशीर आरामशीर आरामशीर. म्हणजे 50,000 रुपये. प्रेक्षकांना लक्ष द्या, खूप म्हणजे गोष्ट छोटी डोंगरा एवढी, आपण तुझे वाक्य आहे ना ते इथे राईटच बसतंय, ते लक्षात घ्या. 50,000ची एक मशीन आहे, त्याच्यामध्ये 35% सबसिडी आहे. म्हणजे 50,000तून 35,000 मायनस करा, फक्त 15,000 रुपये राहतात. 15,000 मध्ये ही मशीन घेतली आहे. मशीनला समजा 1 तासामध्ये 1 तासही काम केलं तुम्ही, मशीनची कॅपॅसिटी 400 आहे. आणि सरांच्या म्हणण्यानुसार
एका भाकरी मागे तुम्हाला 1 ते 1.5 रुपये प्रॉफिट राहतंय. तुम्ही असं कॅल्क्युलेशन करा, एका दिवसाला 1000 भाकरी काढल्या तर तुम्हाला कमीत कमी ॲव्हरेज त्याच्यामध्ये 1000 ते 1200 किंवा 1250 रुपयाचा निव्वळ प्रॉफिट राहतोय. तोही किती 50,000 न गुंतवता फक्त 15,000 रुपये गुंतवून तुम्ही एका दिवसाला 1200 ते 1300 रुपये ह्या मशीनपासून निव्वळ नफा कमवू शकता. आणि सर मला हे सांगा, आता जी भाकरी बनवतो आपण, ती भाकरी बनवण्याची प्रोसेस कशी असते? भाकरी बनवायची प्रोसेस म्हणजे कशी, आम्ही ते पीठ घेतो, पीठ पाण्यामध्ये गरम करतो, पीठ पाण्यामध्ये करून मागच्या पाणी मिश्रण, ते मिश्रणमध्ये पीठ मळतो आम्ही सर्व. हा. आणि पीठ मळून त्या ह्याच्या पाठी मिश्रण टाकल्यात काही एकदा गोळा दाबला का ते पाणी निघाल चालू होते बरोबर बाहेर, म्हणजे ऑटोमॅटिक भाकरी ऑटोमॅटिक बाहेर तयार होऊन भाकरी बाहेर त्या रिटर्न जे कटिंग माल आहे ते पाठीमागे माघारी यायला जातो या. हा. त्यामुळे काही अडचण नाही. 2 माणसं झाली मिशन एक नंबर चालते मिशन. अच्छा. आणि काका मला हे सांगा, ही जी मशीन आहे त्या मशीनवर आपण आता आता हे तुम्ही बघितलं असं या मशीनवर मल्टिपल सारे व्यवसाय चालू करता येतात. तर ह्याच्यामध्ये आता डाय चेंज केला की व्यवसाय चालू होतो वेगळा. डाय चालू केलं का त्यामध्ये पापड बनतात, पाणीपुरी बनतात, समोसे बनतात, पुऱ्या बनतात, त्या चपात्या बनतात. त्या करायला गेला व्यवसाय भरपूर ह्याला काही अडचण नाही. एका मिशनवर तुम्ही काही करू शकता, फक्त डाय बदलायचे. डाय बदलली का तुमचा व्यवसाय चालू झाला चेंज झाला. आणि आता हे घरचं मॅनेजमेंट आणि हे व्यवसायाचं मॅनेजमेंट कसं मॅनेज करताय? ते आम्ही दोघं नवरा बायको करतो, मिळून करतो आम्ही दोघं जण. काय असेल शेती, ते. गोठा, हा, सगळं सगळं दूध वगैरे सगळं. सगळं आम्ही 3 माणसं आता घरात आहे. मी आहे, मालकीन, आमची सून आहे. आम्ही तिघं मिळून व्यवस्थित आमचं हँडल करतो आपल्या आणि घरात. आणि मी इथून ऑर्डर सुद्धा द्यायला जातो बारक्या जवळ, म्हणजे आपल्या बेवगाटला वायफाय साठला या आपण भाकरी बाबा 50 भाकरी 100 भाकरी होण्यासाठी बाजूला आपल्या पोच बी करतो आपण जाऊन. बरं, ते काका ज्यावेळेस व्यवसाय चालू केला होता असं वाटलं नाही का जर व्यवसाय नाही चालला तर काय करायचं मशीनचं? नाही, ते डोक्यात माझ्या भरपूर आलं पहिलं. हम्म. समजा आता आपण आज पैसे गुंतवून करायला लागलो, समजा नाही चालला तर, पण मला कन्फर्म माझे होते की 100% चालणार. का चालणार? या घाट माथ्यावर कुठं स्वतःही असला व्यवसाय नाही. आटपाडी तालुक्यात नाही, विटा तालुक्यात नाही, तासगाव तालुक्यात नाही. त्यामुळे लय राहायला थोडा बहुत तरी आपल्याला रिस्पॉन्स मिळणार. आपण काय लाख रुपये कर्ज काढलेलं नाही, काय नाही. त्यामुळे टेन्शन नाही त्याचं. होणार ही 100% म्हणजे आपला आत्मविश्वास माझा मला तरी आहे अजून होतो 100%. आणि तुमच्या बोलण्यातून कळतं व्यवसाय सक्सेसफुल होणार आहे. अजूनही बरं मोठा करून जाणार मी. आणि हो. ही तुम्हाला बोलण्याचा शब्द देतो, अजून या 2 महिन्यात जाऊ द्या, ह्याला आज एवढा वर नेणार की खेड्यापासून माणसं म्हणणे पाहिजे बस काहीतरी करून दावलं याने. ही आपली जिद्द आहे मनाची आपल्या. नाही, खूप छान काका. आणि मला हे सांगा, आता हे ज्या मशीनवरले जे भाकरी असतात आणि आपल्या आईने बनवलेल्या घरच्या भाकरी असतात, ह्या दोन्ही मधला काय फरक, असा काय फरक वाटतो तुम्हाला? फरक म्हणजे घरच्या भाकरी जाड आणि लहान असते. त्या मिशनची भाकरी आपली एक लेवल आणि एक साईज, खायला चविष्टर. घरच्या भाकरी बरंच खायला मशीन भाकरी चव लागते खायला. बरोबर. आणि ज्या माणसं लोकांनी नेले त्याला आम्ही फोन करून विचारतो, अरे कसं आहे, काय एक नंबर म्हणतात, काय अडचण नाही. रिस्पॉन्स बाहेर आपल्याला भेटतोय. आता आजची भाकरी आगळगाव कुठं आलं आपलं, कवठ्यामांका बसली जाते पुढे लागाव, तिथल्या लोकांनी माझ्याकडे मागल्या आठवड्यात 200 भाकरी नेल्या, आज 150 भाकरी घेऊन गेले, माझ्या घेऊन गेले. इथं घेऊन गेले घरी येऊन. काहीच म्हणजे काही जास्त फरक वाटत नाही. काय नाही. एखाद्याला जर व्यवसाय करायचा असला ना, तर सगळ्यात महत्वाचं असतं मशीनचा खूप मोठा रोल आहे. आता तर मला हे सांगा, ज्यावेळेस तुम्हाला व्यवसाय करायचा ठरवलं, तुम्ही भाकरीचा व्यवसाय करायचा आहे तुम्हाला, तर त्यावेळेस तुम्ही आता ही जी मशीन घेतली होती, ही मशीनच का तुम्ही घेतली? नाही, कसं झालं, ही मशीन घ्यायचं कारण म्हणजे काय झालं, मी कोल्हापूरला गेलो. इथून कोल्हापूरला गेलो, आधी बघितलं, चौकशी केली तिथं. आधी मशीन बघितली, सगळी मशीन माहिती काढली सर्व, पुन्हा माघारी आलो, पुन्हा परत रिटर्न माघारी गेलो. रिटर्न मागे तर मला मशीन घ्यायचीच आहे म्हणून मी गेलो तिथं. मग त्यांनी 2-3 मला मिशन दावल्या तिथं. मग एक मोठी मिशन होती, मग ती मोठी मिशन ती तासाला 700 भाकरी काढत होती. 700-800 भाकरी काढत मिशन, मोठी मिशन होती, खाली प्लेट वगैरे त्याला. मग मी मला एवढी मोठी जर आपल्याला जर नाही चाललं, उद्या आपण काय करायचं, मोरला प्रश्न हा ना. मग मी मला लहान आपल्या हातात सांगा म्हटलं. मग ह्याच्यापर्यंत लहान होती, ती लय बारकी होती. मग लय बारकी म्हणजे लय मोठी, मिडियम मध्ये आपली म्हणजे ही मिशन आपण उचलली. तासाला 500 भाकरी त्यांनी कंपनी सांगते 500 भाकरी निघते म्हणून, आणि मिशन काढतेच. पण मी कसं, आम्ही 400-450 भाकरी तासाला मी आपल्या आरामशीर निघू शकते. काका, समजा एखाद्या युवकाला, एखाद्या शेतकऱ्याला, एखाद्या महिलेला समजा हा व्यवसाय करायचा असला भाकरी बनवण्याचा, तर त्यांनी मशीन वगैरे कुठून आणि कशी खरेदी केली पाहिजे बरं? ह्याला कसं आहे, कोल्हापूरला श्रीराम फूड म्हणून नाही तिथे, तिथं ही मिशनला अनवून मिळते. आणि ही करायला मिशन करायला काही सुद्धा अडचण नाही. घरच्या महिला सुद्धा हँडल करू शकतात. लहान मुल, मी 8-9 वर्षाचा मुलगा सुद्धा त्याने एकदा बघितलं का ते सुद्धा हलवून चालू शकतो मिशन. मिशन काही म्हणजे एवढा मोठा प्रश्न नाही त्यात की बाबा खतरा आहे, धोका आहे, असं काही सुद्धा नाही. आणि सर्वात मोठी मिशनला सेफ्टी भरपूर दिलेली आहे त्यांनी. मिशनची म्हणजे असं म्हणजे कुठं धोकादायक त्यांनी काय ठेवलेलं बाबा तिथे हात जाईल की पाय जाईल की वगैरे असं काय समितीने काय ठेवलेलं नाही. सेफ्टी मिशनला भरपूर दिलेलं आहे त्यांनी. त्यामुळे मिशन घ्यायला काही अडचण नाही.
डोळे दाखवून असं मशीन घ्यावं कोणी घेतली तरी. आणि लाईट चालवण्यासाठी वीज बिल वगैरे कसं येतं? आपण घरात मीटर जोडले आपण सगळं, आपल्या घराच्या घराच्या मीटर. मीटरवरून त्याचं गाजवा बिल आपली येते मिनिमम आपल्या असते काय अडचण नाही, पण घराच्या मीटरवर सगळं चालू केलं आपण. आता व्यवस्थित आता 5-6 महिने झालं व्यवसाय चालू केलाय तुम्ही, एकदम व्यवस्थित चाललाय बी. आता भविष्याची काय प्लॅनिंग आहे? भविष्यात पाहिजे कसं आपण ह्या वर्ष अजून मोठा करायचा डोक्यात आपल्या, अजून लागली तर अजून एखादी मिशन घ्यायला लावायचं, अजून एखादी मिशन घ्यायची, पर व्यवसाय वाढवायचा. आणि काका मलाही सांगा, काय होतंय आज आपण बघितलं ना तर गावातली मुलं असतील, शहरातले असू द्या, तर काय करतात, तर त्यांना काही ना काही करण्याची इच्छा असते. महिला असतात, त्यांना व्यवसाय करायचा असतो, मजा असतोच. पण काय होतं, ते पाऊल उचलायची भीती वाटते. पाऊल उचलाव, समजा आपण हे 10 रुपये घातले, लॉस होऊ शकतो, तो बनेल प्रोडक्ट मार्केटमध्ये कसा विकायचा, हे जे त्यांना पडणारे जे प्रश्न असतात, तर अशा लोकांना काय सांगाल बरं? नाही, त्यांनी काय करावं माहिती आहे का, आधी तुम्ही जे व्यवसाय कुठला निवडायचा आहे हे तुम्ही डोक्यात घ्या आणि त्या व्यवसायावर तुम्ही अभ्यास करा. आधी अभ्यास करा. बाबा तुम्हाला बाबा भाकरीची मिशन घ्यायची आहे, भाकरी मिशन का घ्यायची आहे, तर भाकरी मिशन कसं झाले आजकाल माणसं घरात आळशी झाली. ती कुठला कार्यक्रम असला काय असला आणा भाकरी, काय झालं आणा भाकरी. त्यामुळे भाकरीचा व्यवसाय निवडण्याला एक नंबर आहे. त्यामुळे काही स्वतःला अडचण नाही, काय नाही, आणि चालल्या दोघांना जाय व्यवसाय व्यवस्थित चालू शकतो, व्यवस्थित करू शकते, त्याच्यावर काहीच वाटत नाही. काका असं वाटलं नाही का आपण मशीन घेऊन चाललो होतं, आपण लोकेशन लांब आहे, आपण शेतात मशीन घेऊन चाललो होतं, ह्याच्या आधी कोणी प्रयोग केलेला नाहीये ह्यो? नाही वाटलं ना मला, ते मी भिरू मला भीती वाटली ती आणल्या मिशन आणल्याला, आणून ठेवली तर की ही उद्या चालते का नाही चालते ह्याचा भरोसा काय. पण मी काय, मला आपला विश्वास काय होता की मी आधी मार्केटिंग करणार, आधी मार्केटिंग बघणार. मी भाकरी काढून घेतल्या, हॉटेलला गेलो, प्रत्येक ठिकाणी जाऊन सगळ्या भाकरी धावल्या की बाबा असाच मी व्यवसाय निवडलाय, असंच मी काम निवडले, असं माझं काम आहे, त्यात मला काही रिस्पॉन्स द्या बघा. मग ती मला ती मिळत 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 ती चालू झालं आपलं ते. प्रेक्षकांनो लक्ष द्या, आपण आजच्या व्हिडिओमध्ये काय शिकलो लक्ष घ्या. तुम्हाला जर व्यवसाय करायचा असेल ना, तर लय मोठी गुंतवणूक करायची गरज नाही. लक्षात घ्या, 50,000ची गुंतवणूक केली, त्याच्यामधली 35% सबसिडी, 15,000 व्यवसाय चालू झाला आहे. आणि व्यवसाय चालू केल्यानंतर प्रत्येकाला प्रश्न पडलेला असतो की प्रॉफिट मार्जिन कसं राहील आपल्याला. तर प्रॉफिट मार्जिन तर तुम्ही बघितलंय, सरांनी सांगितल्याप्रमाणे 1,000 चपात्या, 1,000 भाकरी बनवा, एका भाकरी मागे 1 रुपया किंवा 1.5 रुपये प्रॉफिट धरून चाला. 1 रुपया जरी धरलं तर तुम्ही 1,000 भाकरी मागे तुम्हाला 1,000 रुपये पर डे चालू होते. 30 दिवसाचे 30,000 रुपये महिना. म्हणजे एखाद्या इंजिनिअरिंगला सुद्धा, इंजिनियर झालेल्या मुलाला पेमेंट नसतं, तुम्हाला पेमेंट भेटतंय. आणि सगळ्यात मोठा प्रश्न असतो मार्केटिंगचा. तर लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही हा व्यवसाय चालू केला, समजा भाकरीचा व्यवसाय चालू केला, तर याची मार्केटिंग कशी करणार? आधी रिसर्च करा ना. हॉटेल असतील, बाकीचे आजूबाजूची गावं असतील. आज काय झालंय, सरांनी सांगितल्याप्रमाणे सगळे लोक ना असे आळशी झालेले आहेत. त्यांना काही बी पाहिजे असलं तर डायरेक्ट रेडीमेड पाहिजे. तर भाकरीचंही तीच कॉन्सेप्ट आहे. एखादा कार्यक्रम असेल, एखादं मंगल कार्यालय असेल किंवा हॉटेल्स असतील, आज ते लोक काय करतात, डायरेक्ट रेडीमेड भाकरी घेऊन जातात. आणि काय होतं, ते घेऊनही जातात, त्याच्या काय होतं, ते घेऊन जाण्यामागचं रिझन काय आहे, ज्यावेळेस आपण मशीनवर भाकर तयार करतो आणि जी घरी एखाद्या महिलेने भाकर तयार केलेली असते, ह्याच्यामध्ये जास्त तफावत नाही. ही भाकर आणि ती भाकर सेमच असते, थोडीफार तफावत होऊ शकते, शेवटी मशीन आहे, बट जास्त डिफरंट नाहीये. ही टेस्ट वगैरे सेम तशीच असते. त्याच्यामुळे मार्केटमध्ये ह्या भाकरीला चांगली मागणी असते, डिमांड चांगल्या भाकरीला. येस. तर त्याच्यामुळं तुम्हाला हा व्यवसाय करायला काय हरकत नाहीये. आणि तुम्ही जर म्हणत असाल की आम्ही ज्या एरियामध्ये राहतो तिथं भाकरी वगैरे काही घेत नाहीत लोक किंवा खात नाहीत, तिथं भाकरी जास्त डिमांड नाहीये, तर तुम्ही काय करू शकता, एक मशीन घ्या. ह्या मशीनवर मल्टिपल सारे व्यवसाय चालू होतात. मशीनची प्राइस आहे फक्त 50,000 रुपये. थोडीफार कमी जास्त होऊ शकते, मशीनच्या कॅपॅसिटीनुसार ह्याच्या प्राइजेस ठरले जातात. ही 50,000ची आहे, दुसरी 70ची असू शकते, दुसरी 1.5 लाखाची असू शकते. ज्या मशीनच्या कॅपॅसिटीनुसार त्या ज्या प्राइजेस चेंज होतात. म्हणजे तुमच्या एरियामध्ये कशाला डिमांड आहे, भाकरीला असेल तर तुम्ही अशी मशीन घेऊन भाकरीचा व्यवसाय चालू करू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे तुमची चपात्याची जर डिमांड असेल तर ह्या मशीनवर चपात्या खूप छान अशा बनल्या जातात. तुम्ही ह्या मशीनवर चपात्याचा व्यवसाय करू शकता. तुम्ही जर म्हणत असाल सर चपात्याही नको आम्हाला, थोडंसं वेगळं काहीतरी पाहिजे, तर ह्याच्यावर तुम्ही बाकीचे आपलं जे पानपुरी वगैरे असते, पाणीपुरी ही व्यवसाय ह्या मशीनवर खूप चांगली अशी सुंदर बनवली जाते. फक्त डाय चेंज करायचा आहे, तुमचा व्यवसाय चेंज होतो. जिथं समोशाला मार्केट असेल, समोसाही या मशीनवर तयार केला जातो. डाय बदलला, समोसा आपण याच्यावर बनवू शकतो. म्हणजे मला सांगायचं तात्पर्य असं आहे, 50,000 रुपये गुंतवणूक करून तुम्ही त्याच्यावर 30 ते 35% सबसिडी मिळून अगदी 15,000 रुपयामध्ये या मी सांगितल्याप्रमाणे किंवा मी सांगितलेले जे व्यवसाय आहेत त्यामधला कोणताही व्यवसाय निवडून तुम्ही दिवसाला समजा 1,000 रुपये कमवले तर महिन्याला 30,000 रुपये
तुम्हाला निव्वळ प्रॉफिट राहतंय. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, 15,000च्या गुंतवणुकीत महिन्याला तुम्ही 30,000 रुपये घर बसल्या कमवू शकतात. ते कमवण्यासाठी सरांनी च्या वाक्यामधून किंवा सरांनी बोलल्यानुसार तुमची इच्छाशक्ती पाहिजे, तुमची करण्याची इच्छा पाहिजे, काम करण्याची धमक पाहिजे, मार्केटिंगसाठी लोकांच्या इथं जायची आवश्यकता जरी पडली तरी गेलं पाहिजे. तुम्ही त्याला जर ती भाकरीची टेस्ट करायची असेल तर ती भाकर करून त्यांना तिथं तुम्ही टेस्ट करून दिली पाहिजे. म्हणजे सांगायचं तात्पर्य आहे, त्या व्यवसायासाठी लागणाऱ्या प्रत्येक गोष्ट करण्याची तुमची तयारी असली पाहिजे, तुमची इच्छा असली पाहिजे. त्यावेळेस ह्या जगामध्ये अशक्य काहीच नाहीये. व्यवसाय तर खूप छोटी गोष्ट आहे. म्हणजे तुम्हाला जर व्यवसाय करायचा असेल तर सरांचा नंबर स्क्रीनवर दिलेला आहे. आणि जर मशीन वगैरे तुम्हाला बाय करायचे असेल तर राम सोल्युशन फूड्स या कंपनीचा नंबर आपण स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. त्या नंबरवर फोन करा आणि अधिकची माहिती घ्या. उद्योग मार्ग तुमच्यासाठी अशीच नवनवीन बिझनेस आयडिया घेऊन येत असतं. त्यामुळे आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुढचा जो व्हिडिओ असेल तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहिजे, त्या टॉपिक आम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्ही टेक्स्ट फॉर्ममध्ये लिहून पाठवत जा. म्हणजे आम्हाला त्यावर विचार करून पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणता बनवला पाहिजे तर त्या थोडा अंदाज येतो आणि आपण त्याच्यावर काम चालू करतो. प्रेक्षकांनो, तुम्ही उद्योग मार्गला चांगलं क्रिटिकल अनालाइज जर केला असेल ना, तर आजपर्यंत आपण 250 पेक्षा जास्त स्टार्टअपला व्हिजिट केलेले आहे. आणि व्हिजिट करताना त्यामुळे बरेच जणांचे असे काही हे असतात की सर तुम्ही प्रमोशन वगैरे करता, कंपन्यांचे असे असतात. पण लक्षात घ्या, कोणतीही गोष्ट सर्व आपल्याला कोणतीही गोष्ट जर आपल्याला भविष्यासाठी जर ती सस्टेन ठेवायची असेल, ती निरंतर चालू ठेवायची असेल तर त्याच्यासाठी लागतो रेव्हेन्यू. व्हिडिओ बनवणं असेल, तिथं जाऊन शूट करणं असेल, ह्याच्यासाठी खूप सारे एक्सपेंडिचर खर्च होतं. त्यामुळे आपल्याला सर्व गोष्टींचा अंदाज घेऊन व्हिडिओ बनवावा लागतो. कधी कधी काही गोष्टी चुकीच्याही आमच्याकडून तुम्हाला येत असतील, त्यावेळी त्यासाठी आम्ही तुमची खंत व्यक्त करतो आणि तुमचा आज विराम घेतो. जय हिंद.